लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की नवीन फेरी चालू आहे आणि त्यामध्ये आदेश बांदेकर सांगतात की आज सासू ज्या आहेत काही क्लू लिहितील आणि त्यानंतर त्यांच्या सुना ज्या आहेत ते क्लू शोधतील आणि शेवटी एक बॉक्स भेटेल, त्याच्यामध्ये जो त्या बॉक्सपर्यंत पोहोचेल ती जी जोडी आहे ती जिंकणार आहे आजचा राऊंड। आणि अशा प्रकारे सासू सुना आपापले जे आहे क्लू लिहितात। त्यानंतर रोहिणी तो बॉक्समधला जो गिफ्ट आहे ते चेंज करून त्या ठिकाणी साप ठेवते, ज्यामुळे कला तिथेपर्यंत पोहोचेल आणि तिला काहीतरी इजा होईल किंवा ती मरेल। त्यानंतर सगळेजण परत येतात आणि कला नैना अनामिका सगळ्यात ज्या सुना आहेत त्या शोधायला लागतात। एका पाठोपाठ एक कलाला आणि नैनाला क्लू भेटायला लागतात। नैना इथेही चिटिंग करते, तिच्या सासूला तिला प्रॉम्प्ट करते की काय आन्सर असू शकतं आणि अशा प्रकारे दिवा त्यानंतर नारळ आणि अशा प्रकारे एक 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 चिठ्ठ्या भेटत जातात आणि शेवटची जी चिठ्ठी असते की काहीतरी बॉक्स असेल त्याच्यामध्ये जायचं आहे आणि ते कलाला समजतं आणि ती बॉक्स शोधायला लागते। तिथे आजूबाजूला शोधते, त्यानंतर टेबलच्या खाली ती शोधायला लागते आणि जो नागाचा जो सापाचा जो बॉक्स असतो तोही टेबलच्या खालीच असतो आणि कला त्या बॉक्समध्ये न बघताच त्यात हात घालते आणि तिला साप चावतो। तिच्या तोंडातनं फेस यायला लागतो आणि ती खाली कोसळून पडते। तेवढ्यात सरोजिनी मॅडम तिला पकडतात आणि अद्वैतला समजतं की तिच्या हातावरती सापाचा डंख आहे, तर तोही तो बॉक्स शोधतो आणि तो बॉक्स जो आहे कोणाला तरी सांगून बाहेर फेकायला लावतो, अदरवाईज तिथे जर पसरला तर कोणाला तरी चावेल। त्यानंतर डॉक्टर येत नसतात आणि अद्वैत पॅनिक करतो आणि तो म्हणतो मी जाऊन घेऊन येतो, म्हणून तो स्कूटी घेऊन जातो ट्रॅफिक वगैरेचा कन्सिडर करून आणि डॉक्टर चालत येत असतात तर त्यांना तो घेऊन येतो। आल्यानंतर डॉक्टर चेक करायला लागतात, तोपर्यंत सरोज मॅडमनी तिच्या हातावरती जोरात पट्टी बांधलेली असते, त्यामुळे विष पसरणार नाही आणि डॉक्टर सांगतात की मी अँटीबायोटिक दिलेला आहे आणि जो प्रथमोपचार केलेला आहे त्यामुळे तिला काहीही झालेलं नाही आणि ती ठीक आहे। कला म्हणते की मी परत खेळणार, पण आदेश बांदेकर म्हणतात हेल्थच्या रिझनमुळे आम्ही ते करू नाही शकत आणि हा गेम इथेच संपलेला आहे आणि आपण आता अनाउन्समेंट करू की कोण जिंकलेला आहे। आणि त्यावर सांगतात नैना आणि रोहिणी हिला अर्धा पॉईंट जास्त भेटलेला आहे, बट याचा अर्थ हा नाही की तुम्ही जिंकता। हा जो खेळ आहे तो सगळ्यांमध्ये कसं बॉन्डिंग होतं किंवा कशा प्रकारे तुम्ही खेळता यानुसार कला आणि सरोज मॅडम हा गेम जिंकतात। आदेश बांदेकर हे अनाऊन्स करतात आणि त्या दोघींना सोन्याचं पैंजण देतात, बुके देऊन त्यांचं स्वागत करतात। इथे रोहिणीला खूप जास्त त्रास होतो या सगळ्यांचा। त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर कला आणि अद्वैत घेऊन येतो तिच्या रूममध्ये आणि तिची काळजी करत असतो की तू काही करू नकोस, तू शांतपणे बस, मी तुझ्या बांगड्या किंवा ती खूप जास्त ज्वेलरी घातलेली असते ती सगळं काढण्यामध्ये तो तिला मदत करतो आणि याच्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप सुंदर असे मुवमेंट्स झालेले दाखवत आहेत। दोघांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम किती आहे हे दिसून येत आहे। अद्वैत तिची काळजी करताना दिसत आहे आणि तिला म्हणतो की तू आज काहीही करायचं नाही, फक्त तू आराम कर आणि मी तुला शिकवेन की कसं गबाळेपणा न करता सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत आणि तो तिची मदत करताना आज इथे दिसलेला आहे। त्यानंतर तिला तो मेडिसिन्स वगैरे द्यायला जातो आणि हे सगळं तो देत असताना कला त्याचं बोलणं शांतपणे ऐकत असते आणि ते बोलणं ऐकतच तिला कधी झोप लागते हे तिलाही समजत नाही आणि अद्वैत जेव्हा येतो आणि तिला शांत झोपलेला बघतो तेव्हा त्यालाही चांगलं वाटतं। पुढच्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।